शिवनेरी नगर येथील आरोग्य केंद्राच्या परिसरात पथ दिवे स्वच्छता आणि स्वच्छालय करा. नगरसेविका संध्या संजय देटे यांचे महानगरपालिकेकडे मागणी. आज दिनांक 26 मार्च रोजी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील जुन्या नगरपालिकेतील आरोग्य केंद्र शिवनेरी नगर इथं स्थानांतर करण्यात आलं असून शिवनेरी नगर येथील आरोग्य केंद्राच्या परिसरात स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पथ दिवे स्वच्छालय करा. नगरसेविका संध्या संजय देटे यांचे महानगरपालिकेकडे मागणी केली आहे. आरोग्य केंद्र जुन्या नगरपालिकेत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना येण्या जाण्यासाठी दूर जावं लागत आहे. नगरसेविका संध्या संजय देटे यांनी महानगरपालिकेकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्या निवेदनाची दखल घेत जुन्या नगरपालिकेतील आरोग्य केंद्र शिवनेरी नगर येथील स्थानांतर करण्यात आलेलं आहे. मधुबन कॉलनी, शिवनेरी नगर, सिंगल जिन, लक्ष्मणपुरा परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. शिवनेरी नगर इथं आरोग्य केंद्रात स्वच्छालय, पथ दिवे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. देटे यांनी महानगरपालिकेकडे मागणी केली आहे. नमस्कार, मी सौ संध्या संजय देठे, नगरसेविका जालना. काल मी आमच्या शिवनेरी नगरमध्ये जो महानगरपालिकेचा हॉस्पिटल आलेला आहे त्या हॉस्पिटलमध्ये गेली होती आणि गेला असता माझ्या असं निदर्शनास आलं की तिथं 20 कर्मचारी आहेत. एकूण 19 लेडीज आणि 1 डॉक्टर आहे. तर तिथं मी जेव्हा गेले तर 19 लेडीज असताना सुद्धा त्या आमच्या महिला कर्मचाऱ्यांना सुलभ शौचालय नाहीये. हा अतिशय गंभीर प्रश्न माझ्या लक्षात आला. त्याच्याबरोबर त्यांनी हॉस्पिटलची सुविधा तर दिली, मी महानगरपालिकेचे आभार मानेन, पण हॉस्पिटल दिलं पण तिथं सुविधाही देणं तसंच महत्वाचं आहे. तर मी महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना विनंती करेल की तिथं पाण्याची व्यवस्था, त्याच्याबरोबर लाईटची व्यवस्था, त्याचबरोबर त्या बिल्डिंगच्या पूर्ण खिडक्या तुटलेल्या आहेत त्या दुरुस्तीची व्यवस्था आणि सुलभ शौचालयाची व्यवस्था त्यांनी तात्काळ करून द्यावी. आणि सुलभ शौचालय जरी आता तात्काळ होत नसेल तर मी त्यांना एक पर्याय पण सुचवलेला आहे की ज्या आपल्या त्या सुलभ शौचालयाच्या ज्या व्हॅन आहेत त्या महानगरपालिकेजवळ उभं न करता त्या जर आपण त्या हॉस्पिटल जवळ म्हणजेच शिवनेरी नगरमध्ये त्या शाळेच्या आवारात जर त्या उभ्या केल्या तर त्या महिला कर्मचाऱ्यांची तात्पुरती का होईना व्यवस्था होईल. आणि येणारे पेशंट किल्ल्यामध्ये जेव्हा होता तेव्हा एवढा प्रतिसाद नव्हता आणि आता इथं पेशंटचाही या परिसरातल्या सगळ्या नागरिकांना त्याचा लाभ होतो आणि त्यांनाही अतिशय म्हणजे सोयीचं व्हावं सगळ्यांसाठी, म्हणून मी ती मागणी केलेली आहे. आणि नक्कीच प्रशासन याचा विचार करेल आणि प्रशासनाने जर विचार नाही केला तर आम्ही याच्या पुढेही पावलं उचलणार आहोत. मी आज रीतसर प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे, तर मी 2-3 दिवस त्यांची वाट बघणार आहे.